आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। युक्रेनची मुख्य बंदरे ताब्यात घेण्यासाठी रशियाचा आटापिटा। हैदराबादमध्ये अग्नितांडवात 11 जणांचा होरपळून मृत्यू। प्रशासकांनी सादर केला मनपाचा अर्थसंकल्प। वळीवाच्या सरींचा धुमाकूळ सुरूच। शहरातील स्वामीजींनी पाहिला काश्मीर फाईल। आश्रयघरांच्या मागणीसाठी शहरात मोर्चा। सीए व्यावसायिकांसाठी बँक ऑडिट विषयावर कार्यशाळा। शिवसैनिकांच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराजांना तुळापूर येथे अभिवादन। केएलई डेंटल कॉलेजमध्ये मौखिक आरोग्य दिवस साजरा। बुडाच्या 6 भूखंडांना 1 कोटींवर बोली। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया। पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने। तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने। ये अटूट बंधन खिले हर आशियाना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुती गली बेलगाम मन भाए आराधना। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। युक्रेनचे मोक्याचे बंदराचे शहर असलेल्या मारियोपोलवरून रशिया युक्रेनमध्ये संघर्ष तीव्र झाला आहे। युक्रेनच्या सैन्याने वेढवलेल्या या शहरातील आपल्या सैन्य तुकड्यांची सुटका करण्याचा रशियाचा प्रस्ताव युक्रेनने धुडकावला आहे। दरम्यान मारियोपोल शहरातील रहिवाशांना रसद पुरवण्याची मागणी युक्रेनने रशियाकडे केली आहे। येथे अडकलेल्या नागरिकांना सोडून द्यावे असे आवाहनही युक्रेनने केले आहे। युक्रेनच्या उपपंतप्रधान आर्याना वेरेश्चुक यांनी युक्रेनियन दूरचित्रवाहिनीवरून सांगितले की रशियाचे सैन्य आम्हाला दक्षिण भागातील खेर्सन शहरातील रहिवाशांना हवी असलेली मदत रसद पोहोचवण्यास प्रतिबंध करत आहे। युक्रेनने रशियाच्या सैन्य तुकड्या मारियोपोल शहरातून सोडण्यास नकार दिल्यानंतर संघर्ष चिघळला आहे। युक्रेनच्या अन्य शहरांवर रशियाने बॉम्ब वर्षाव सुरू ठेवला आहे। युक्रेनचे अध्यक्ष जेलेन्स्की यांनी सोमवारी उशिरा सांगितले की युद्धविराम, रशिया सैन्याची माघार आणि युक्रेनच्या सुरक्षेच्या हमीच्या बदल्यात युक्रेनने नाटोचं सदस्यत्व न घेण्यास कटिबद्ध व्हावे या मुद्द्यांवर चर्चा करण्यास ते तयार आहेत। दरम्यान युक्रेनच्या सैन्याने सांगितले की तीव्र लष्करी संघर्षानंतर त्यांनी रशियन सैन्याला कीवचे मोक्याचे उपनगर मकारिवमधून हुसकावून बाहेर काढले। हैदराबादमध्ये अग्नितांडवात 11 जणांचा होरपळून मृत्यू। हैदराबादमध्ये भंगाराच्या गोडाऊनमध्ये लागलेल्या भीषण आगीत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे। सर्व 11 मृतदेह एकमेकांच्या अंगावर पडलेले होते। मृतदेहांची ओळखही पटू शकत नाही इतके ते जळाले होते। यावेळी एक कामगार स्वतःचा जीव वाचवण्यात यशस्वी ठरला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। गोडाऊनमधील फायबर केबलमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। मृत्यू झालेले अनेक जण हे स्थलांतरित कामगार असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 12 कामगार पहिल्या माळ्यावर झोपले असताना तळमजल्यावर गोडाऊनला आग लागली। यावेळी कामगारांकडे तेथून बाहेर पडण्यासाठी तळमजल्यावरून जाण्याशिवाय पर्याय नव्हता। मात्र शटर बंद होतं असं सेंट्रल झोनचे डीसीपी राजेंद्र चंद्रा यांनी सांगितलं आहे। अग्निशमन दलाला पहाटे 3 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर 9 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या। तब्बल 3 तास अग्निशमन दलाचे जवान आग विझवत होते। प्रशासकांनी सादर केला मनपाचा अर्थसंकल्प। मनपाच्या लोकनियुक्त सभागृहाचे अस्तित्व येऊन देखील मनपाचे अंदाजपत्रक प्रशासक जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ यांना सादर करावे लागले। नव्या सभागृहाला महापौर लाभले नसल्यामुळे तसेच स्थायी समित्यांची रचना झाली नसल्यामुळे हे अंदाजपत्रक त्यांच्याकरवी सादर करण्यात आले। हा अर्थसंकल्प 6.31 लाखाचा बचतीचा अर्थसंकल्प आहे। यामधून मनपाच्या कामकाजाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधिकाऱ्यांनी दिली। सन 2022-23 या वर्षात एकूण 447 कोटी
65 लाख रुपयांची जमेची बाजू निश्चित करण्यात आली आहे, तर 447 कोटी 58 लाख रुपये खर्चाचा अंदाज मांडण्यात आला आहे। यानुसार 6 लाखांचे बचतीचे उद्दिष्ट नमूद करण्यात आले आहे। पथदीपांच्या व्यवस्थेसाठी 5 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। यामध्ये स्मार्ट सिटी योजनेतील शोभिवंत पथदीप व्यवस्थेचे कामकाज देखील समाविष्ट आहे। नागरिकांसाठी मूलभूत सुविधा म्हणून रस्ते, गटार बांधणी, फुटपाथ निर्मिती आणि सांडपाणी योजनेसाठी 5 कोटी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे। तातडीने हाती घ्याव्या लागणाऱ्या मूलभूत सुविधांसाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले। वळिवाच्या सरींचा धुमाकूळ सुरूच। शहर आणि परिसरात वळिवाच्या सरींचा जोरदार मारा सुरू आहे। त्यामुळे शहरातील तापमान कमी झाले आहे, तरी देखील शहरवासियांना दुपारपर्यंत तीव्र उन्हाचा सामना करावा लागत आहे। दुपारपर्यंत उन्हामुळे घामाच्या धारा, त्यानंतर पावसाचा मारा अशी परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे। त्यामुळे सध्या हवामानात ऊन पावसाचा खेळ सुरू असल्याचं दिसून येत आहे। सलग 2 दिवस शहरात हवामानाचे असेच परिणाम दिसून आले। शहर आणि उपनगरी भागात या पावसामुळे पाणी साचले, तर काही ठिकाणी झाडाच्या फांद्या पडण्याचे प्रकार घडले आहेत। टिळकवाडी, मंडोळी रोड, गोडसेवाडी, भवानीनगर यासह आसपासच्या परिसरात झाडांची पडझड झाली आहे। तसेच तालुक्याच्या सर्वच भागात पावसाचा जोरदार मारा झाला आहे। वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे गारव्याचा सुखद अनुभव लाभत आहे। मात्र पाऊस थांबल्यानंतर पुन्हा कडक उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत। त्यामुळे नागरिकांना पावसाचा सामना करण्यासाठी सज्ज होऊनच घराबाहेर पडावे लागत आहे। शहरातील स्वामीजींनी पाहिला काश्मीर फाईल्स। सध्या देशभरात गाजत असलेल्या काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे प्रदर्शन सर्वत्र होत आहे। काश्मीरमधील हिंदू समाजावर झालेल्या अन्यायाचे दर्शन घडविणारा हा चित्रपट आहे। त्यामुळे हा चित्रपट सर्वांनी पाहण्याचे आवाहन विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून करण्यात येत आहे। बुधवारी बेळगाव शहर आणि तालुका परिसरातील विविध ठिकाणच्या मठाधीश आणि स्वामीजींनी एकत्रित येऊन हा चित्रपट पाहिला। यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या पुढाकाराने चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी धर्मवीर संभाजी चौक येथे धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले। तसेच बलिदान मासाच्या निमित्ताने त्यांचे स्मरण करणे योग्य ठरेल असे विचार मान्यवर स्वामीजींनी व्यक्त केले। पूजन कार्यक्रमानंतर न्यूक्लियस मॉल येथील चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहण्यात आला। यावेळी तारीहाळ येथील मठाचे श्री आडवी सिद्धेश्वर महाराज, गणेशपूर येथील हुक्केरी मठाचे श्री हरिगुरु महाराज, चिन्मय मिशनच्या स्वामींनी प्रज्ञानंदजी यांच्यासह अनेक स्वामीजी उपस्थित होते। तसेच बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली होती। कार्यक्रम संयोजनासाठी विजय जाधव, हेमंत हवळ, रवी कलगटगी, कृष्णा भट यांच्यासह मान्यवरांनी विशेष पुढाकार घेतला होता। आश्रयघरांच्या मागणीसाठी शहरात मोर्चा। गोरगरीब आणि गरजू घटकांसाठी घरकुल उपलब्ध करून देणारी आश्रय योजना प्रभावीपणे राबवावी आणि घरांचे वितरण करावे अशी मागणी जय भीम संघाच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन बुधवारी जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले। तसेच कित्तूर चन्नम्मा चौक येथून मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली। या निवेदनात म्हटले आहे की आश्रय घरांची योजना वंटमुरी कॉलनी, चव्हाट गल्ली, रुक्मिणीनगर यासह शहराच्या इतर भागात राबवावी। त्याचप्रमाणे बेघर असलेल्या गरजू नागरिकांचा शोध घेऊन त्यांना योग्य लाभ देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजू डोंबरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता। यामध्ये या भागातील रहिवासी सहभागी झाले होते। सीए व्यावसायिकांसाठी बँक ऑडिट विषयावर कार्यशाळा। चार्टर्ड अकाउंटंट म्हणून व्यवसाय करणाऱ्या मंडळींनी बँक ऑडिट कसे करावे या संदर्भात नेहमी दक्ष राहावे असे मार्गदर्शन दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया या संस्थेच्या दक्षिण विभागाचे उपाध्यक्ष एस पन्नराज यांनी केले। संस्थेच्या वतीने बुधवारी येथील के वेणुगोपाळ संस्थेच्या सभागृहात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी त्यांनी उपस्थित सदस्यांना मौलिक मार्गदर्शन केले। यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून विभागीय कार्यकारिणी सदस्या एबी गीता या उपस्थित होत्या। तसेच व्यावसायिक वर्गाला विशेष प्रशिक्षण देण्यासाठी मुंबई येथील तज्ञ सीए अभय कामत आणि पंकज तिवारी हे उपस्थित होते। त्यांनी विविध विषयांवर आपले विचार मांडले। कार्यक्रमाची सुरुवात सीए संघटनेच्या प्रेरणा गीताने झाली। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले। संघटनेचे बेळगाव शाखा अध्यक्ष नितीन निंबाळकर यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले।
त्यानंतर पाहुण्यांचा सत्कार समारंभ पार पडला। व्यासपीठावर संघटनेचे सेक्रेटरी सचिन खडबडी आणि सीए संघटनेच्या सचिव मोनिका जिनगौडा उपस्थित होत्या। कार्यशाळेत चार्टर्ड अकाउंटन्सी व्यवसाय क्षेत्रातील सदस्य आणि विद्यार्थी सहभागी झाले होते। शिवसैनिकांच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराजांना तुळापूर येथे अभिवादन। धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदान मासानिमित्त सीमाभाग शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वढू बुद्रुक येथे जाऊन संभाजी महाराजांच्या समाधीसमोर अभिवादन केले। दिनांक 11 मार्च पासून धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाला प्रारंभ झाला आहे। हिंदुत्वासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या धर्मवीर संभाजी महाराजांचे स्मरण करण्यासाठी या महिन्यात विविध उपक्रम केले जातात। सीमाभाग शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी वढू बुद्रुक तुळापूर येथे जाऊन अभिवादन केले, तसेच संभाजी महाराजांच्या कार्यासमोर नतमस्तक झाले। या मोहिमेत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, उपशहर प्रमुख राजू तुडवेकर, प्रकाश राऊत, प्रवीण तेजम, प्रदीप सुतार, राजकुमार बोकडे, तानाजी पावशे आणि इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते। केली डेंटल कॉलेजमध्ये मौखिक आरोग्य दिवस साजरा। केली संस्थेच्या वीके डेंटल कॉलेजमध्ये मौखिक आरोग्य दिन नुकताच साजरा करण्यात आला। यामध्ये उपस्थित मान्यवरांनी मौखिक आरोग्याबद्दल आपले विचार मांडून मौलिक मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे उद्घाटन बेळगावातील दंतवैद्य डॉक्टर गीता कित्तूर यांच्या हस्ते करण्यात आले। या दिनाचे औचित्य साधून एक महिनाभर विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे। मौखिक आरोग्याचे महत्त्व सांगणारे पथनाट्य सादर करण्यात येणार आहे। याचप्रमाणे तालुक्यातील विविध शाळांमधून विद्यार्थ्यांची दंतचिकित्सा करण्यात येणार आहे। तसेच शाळांमधील शिक्षक शिक्षिका, अंगणवाडी कार्यकर्त्या यांना देखील प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली। कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर अलका काळे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली डॉक्टर अनिल अंकोला यांच्या पुढाकाराने हे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत। बुडाच्या 6 भूखंडांना 1 कोटींवर बोली। बुडाकडून विविध निवासी योजनांमधील भूखंडाच्या विक्रीसाठी आयोजित लिलाव प्रक्रियेत 6 भूखंडांना तब्बल 1 कोटीहून अधिक बोली लागली। योजना क्रमांक 56 मधील भूखंडासाठी तब्बल 1,47,63,00,000 रुपयांची बोली लागली। बुडाकडून विविध निवासी योजनेतील 101 भूखंडांची ई लिलावाच्या माध्यमातून विक्री करण्यात आली। त्यासाठी 17 व 18 रोजी ई लिलाव प्रक्रिया झाली। सर्व 101 भूखंडांसाठी बोली लागली, पण योजना क्रमांक 56 व 35 मधील भूखंडांना सर्वात जास्त बोली लागली। योजना क्रमांक 35 मधील 5 भूखंडांना 1 कोटीपेक्षा अधिक बोली लागली। त्यामुळे बेळगाव शहरात भूखंडांना किती मागणी आहे, त्याचे दर कसे गगनाला भिडले आहेत हे स्पष्ट झाले आहे। बुडाच्या कुमारस्वामी लेआउट, रामतीर्थ नगर, योजना क्रमांक 51, चन्नमा नगर आदी निवासी वसाहती आहेत। या निवासी वसाहतींमधील भूखंडाचा लिलाव ऑनलाईन झाला। ही प्रक्रिया दिनांक 17 व 18 ला झाली, त्याचा मोठा प्रतिसाद मिळाला। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। Poddar Brothers Jewelers, A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट,
लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी सुरू केली असून लवकरच दिल्ली दौरा करणार आहेत। याकरिता इच्छुकांनी मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू केले आहे। त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 1 एप्रिलला कर्नाटक दौऱ्यावर येत असल्याने प्रदेश भाजप नेत्यांमध्ये उत्साह वाढला आहे। तर माजी मंत्री आणि गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी तातडीने दिल्ली दौरा हाती घेतला आहे। राज्यातील भाजप सरकारचा कार्यकाळ केवळ वर्षभराचा राहिला आहे, त्यामुळे पक्ष संघटना मजबूत करण्याची तयारी सुरू झाली आहे। शिवाय मंत्रिमंडळ विस्तारासाठी अमित शहा राज्यात येत आहेत। वरिष्ठ नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत। पाडव्यादरम्यान, पाडव्यानंतर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे। 1 एप्रिल रोजी अमित शहा कर्नाटकात येत आहेत, त्याचवेळी मंत्रिमंडळावर शिक्कामोर्तब होणार आहे। 9 एक्सप्रेससाठी तिकीट काउंटर सुरू होणार। बेळगाव येथे स्थानकावरून सध्या पॅसेंजर गाड्या बंद असून त्या कधी सुरू होणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागून आहे। सध्या 2च एक्सप्रेस गाड्यांना रेल्वेचा प्रवासी पास सुरू असून मे महिन्यापासून टप्प्याटप्प्याने 9 एक्सप्रेस गाड्यांसाठी प्रवाशांना रेल्वे पास आणि तिकीट काउंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली। बेळगाव बेंगळूर बेळगाव आणि चन्नम्मा एक्सप्रेस मिरज बेंगळूर मिरज या 2च गाड्यांना प्रवासी पास आणि जनरल डब्यासाठी तिकीट काउंटर आणि प्रवासी पास सुविधा सुरू करण्यात आली आहे। इतर एक्सप्रेसना तिकीट बुक करूनच प्रवास करावा लागत आहे। आता टप्प्याटप्प्याने एक्सप्रेससाठी मे महिन्यापासून रेल्वे प्रवासी पास देण्यात येणार आहेत। गोवा निजामुद्दीन एक्सप्रेस गाडीला 1 जून 2022 पासून प्रवासी पास आणि तिकीट काउंटर सुरू करण्यात येणार आहे। यशवंतीपूर निजामुद्दीन एक्सप्रेससाठी 15 मे पासून तिकीट काउंटर आणि रेल्वे प्रवासी पास देण्यात येणार आहेत। मळेकर्णी महाप्रसादाला भाविकांची गर्दी। उजगाव येथील ग्रामदेवता मळेकर्णी देवीचा महाप्रसाद मंगळवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाला। पूजा आरती झाल्यानंतर महाप्रसाद झाला। आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते फीत कापून महाप्रसाद वितरणाला प्रारंभ करण्यात आला। माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। माजी महापौर शिवाजी सुंडकर, माजी एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम, आर.आय. पाटील, युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, भागोजी पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष जावेद जमादार, मनोज पावशे, नागनाथ जाधव यांच्या उपस्थितीत महाप्रसाद वितरण कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला। मळेकर्णी देवीच्या प्रांगणात मागील 6 दिवसांपासून सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। शुक्रवारी सप्ताहाला प्रारंभ करण्यात आला। मान्यवरांच्या हस्ते पहाटे आणि सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात येत असे। सायंकाळी आरती, पूजा, धार्मिक कार्यक्रम, भजन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। मळेकर्णी देवीच्या भाविकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे मंगळवारी झालेल्या मळेकर्णी सप्ताह सांगता समारंभासाठी बेळगाव तालुक्यासह चंदगड, आजरा, खानापूर भागातील भाविकांनी उपस्थिती दर्शविली। कामगार संघटनांचे सोमवारपासून आंदोलन। इंधनाचे दर नियंत्रित ठेवावेत, पेट्रोलजन्य पदार्थांवरील केंद्रीय अबकारी शुल्क कमी करावे, कॉर्पोरेट भांडवलधारकांसाठी तयार केलेले नियम रद्द करून कामगारांचे हक्क अबाधित राखावेत यासह अन्य काही मागण्यांसाठी विविध कामगार संघटनेतर्फे सोमवारी दिनांक 28 व मंगळवारी दिनांक 29 रोजी आंदोलन होणार आहे। मंगळवारी कामगार संघटनांच्या बैठकीत निर्णय झाला। सोमवारी सकाळी 11 वाजता धर्मवीर संभाजी चौकात केंद्र सरकार विरोधात निदर्शने करण्यात येतील। मंगळवारी भव्य मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल। सकाळी 11:30 वाजता डॉक्टर आंबेडकर उद्यानातून मोर्चाला सुरुवात होईल। असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा द्यावी, लॉकडाऊन काळातील नुकसान भरपाई द्यावी, ग्रामीण रोजगार हमी योजनेचा विस्तार शहरी भागापर्यंत करावा, कामाचे दिवस 200 पर्यंत वाढवावे, अर्थसंकल्पात जादा अनुदानाची तरतूद करावी, अंगणवाडी, आशा, माध्यान्ह आहार व अन्न योजनेतील कर्मचाऱ्यांना किमान वेतन व सामाजिक सुरक्षा द्यावी अशाही मागण्या आहेत। निदर्शने व मोर्चात कामगार संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन बैठकीत करण्यात आले। गुंजनहट्टीत होळी कामांना यात्रा उत्साहात। गुंजनहट्टी येथील होळी कामांना यात्रा शुक्रवारी झाली। गुरुवारी संध्याकाळी वाजत गाजत होळीचे झाड तोडून गावात आणण्यात आले। गुलालाच्या उधळणीत होळी कामांनाचा जय जयकार करण्यात आला। सकाळी कामांना मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली, अभिषेक घालण्यात आला। सकाळी गाऱ्हाणेही घालण्यात आले, त्यानंतर महाआरती झाली। दुपारी भर यात्रेला प्रारंभ झाला। भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती।
होळी कामांना युवक मंडळ स्वयंसेवक गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करत होते। ग्रामपंचायत सदस्य राजू मायांना ॲडव्होकेट श्याम पाटील दिवसभर मंदिरस्थळी यात्रा यशस्वी करण्यासाठी ठाण मांडून होते। हेस्कॉमचे काकती विभागाचे कल्लाप्पा कांबळे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी धडपडत होते। प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर विनय यांचे पथक यात्रास्थळी सज्ज होते। काकती पोलीस ठाण्याचे सीपीआय एन गुरुनाथ यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती। यात्रेची मंगळवारी समाप्ती झाली। शांताई वृद्धाश्रमाला उदय उरणकर स्मृतिप्रित्यर्थ पेंटिंगची देणगी। वाङ्मय चर्चा मंडळाच्या व्यवस्थापिका विजया उदय उरणकर आणि त्यांचा मुलगा शुभम उरणकर यांनी शांताई वृद्धाश्रमाला भेट दिली। या भेटीत त्यांनी त्यांच्या मिस्टरांची 2020 आणि 2021 लॉकडाऊनच्या काळात स्वतः काढलेली आणि स्वतःच फ्रेम तयार केलेली 10 चित्रे भेट स्वरूपात दिली। शांताई आश्रमाचे अध्यक्ष विजय मोरे यांनी या पेंटिंगचा स्वीकार करून कला व कलाकाराची प्रशंसा करून लगेचच ती पेंटिंग मोकळ्या जागेत असलेल्या कार्यक्रम सभागृहात लावण्याची व्यवस्था केली। याआधी विजया उदय उरणकर यांनी जानेवारी 2022 मध्ये बेळगावी एअरपोर्ट येथे 1 महिना उदय उरणकर यांचे 4 पेंटिंग प्रदर्शन मध्ये लावले होते। कडोलीत पाटील घराण्याकडून स्मशानभूमीत विकास कामे। पाटील घराण्याकडून स्मशानभूमीत विकास कामे राबविण्यात येत आहेत। यासाठी सुमारे 10 लाख रुपये खर्चण्यात येत आहेत। पाटील हक्कदारांची गावात 136 कुटुंबे आहेत। त्यांनी कडोली जाफरवाडी रोडवरील बसवांना नगर परिसरातील स्वमालकीच्या 14 गुंठे जागेत कामांना सुरुवात केली आहे। वर्गणी काढून काम सुरू केले आहे। संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू झालेले आहे। स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर कमान करण्यात येणार आहे। स्मशानभूमीत 2 ठिकाणी अग्नी देण्यासाठी शेड उभारण्यात येणार आहेत। एक खोली, शेड, पिण्याच्या पाण्याची सोय, झाडे, बगीचा आदी कामे करण्यात येणार असल्याची माहिती शिवाजी पाटील यांनी दिली। अत्याधुनिक सुविधांनी युक्त स्मशानभूमी तयार होत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे। पुंडलिक पाटील, सागर पाटील, भाऊ पाटील, श्रीपती पाटील आदींसह अन्य जण यासाठी प्रयत्न करत आहेत। 2 वेगवेगळ्या घटनात दोघांची आत्महत्या। 2 वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली। कर्जाला कंटाळून युवकाने आत्महत्या केल्याची घटना नावगे क्रॉसला घडली। दुसऱ्या घटनेत नेहरू मधील केली रुग्णालयातील प्रसाधन गृहात रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केली। नावगे क्रॉस मधील तरुण रोहित राजू बेळगुणकर वय 21 राहणार नावगे क्रॉस याने मंगळवारी दिनांक 22 रोजी दुपारी 11 ते 12 वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले। काही दिवस तो अस्वस्थ होता। घरासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत होता। या अवस्थेतून घरी रोहितने गळफास घेऊन आत्महत्या केली। दुसऱ्या घटनेत आजारपणाला कंटाळून एकाने रुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली। विनोद पाटील वय 32 राहणार कोगनोळी असे त्याचे नाव आहे। विनोदला पोटाचा विकार होता। मिरजेतील रुग्णालयात 2 दिवस उपचार घेतले, मात्र बरे न वाटल्यामुळे त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली। भूषण अणवेकर वाफा अणवारी क्लास 1 बॅडमिंटन प्रशिक्षक। बेंगळूर येथे कर्नाटक बॅडमिंटन संघटनेतर्फे बॅडमिंटन प्रशिक्षण प्रमाणपत्राचे शिबिर भरविण्यात आले होते। त्यामध्ये बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे प्रमुख प्रशिक्षक भूषण अणवेकर दुसऱ्या क्रमांकासह व वाफा अनवारी या प्रमाणपत्रासह परीक्षेत उत्तीर्ण होऊन बॅडमिंटन क्लास 1 प्रशिक्षक होण्याचा बहुमान मिळविला आहे। बेंगळूर येथे 15 ते 19 मार्च दरम्यान क्लास 1 बॅडमिंटन प्रशिक्षण प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये बॅडमिंटन NIS प्रशिक्षक सुधाकर वसंतकुमार, अनूप श्रीधर, ऑलिम्पियन अभिजित एन गुरुप्रसाद यांनी या प्रशिक्षण शिबिरात माहिती व प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केले। प्रशिक्षणानंतर याच मान्यवरांच्या हस्ते भूषण व वाफा अणवारी यांच्यासह या शिबिरातील 32 प्रशिक्षणार्थींना क्लास 1 प्रशिक्षक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। बेळगावच्या भूषण अणवेकर यांनी या क्लास 1 प्रमाणपत्रामध्ये दुसरा क्रमांक पटकाविला। यावेळी सचिव पी राजेश, चेअरमन BDC TS विश्वास आदी उपस्थित होते। कंगराळीत रविवारी निकाली कुस्ती मैदान। येथील बाल हनुमान तालीम मंडळ व कुस्ती संघटनेतर्फे रविवारी दुपारी 3 ला निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे। प्रथम क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार व महाराष्ट्र चॅम्पियन उमेश चव्हाण यांच्यात होणार आहे। याशिवाय मैदानात 7 कुस्त्या होणार असून 2 महिला कुस्तीपटूतील लढत लक्षवेधी ठरणार आहे।
मार्कंडेय नदीकिनारी नव्याने तयार केलेल्या आखाड्यात कुस्त्या रंगतील। दुसऱ्या क्रमांकाच्या 2 लढती असून कारवेचा कीर्तिकुमार बेनके व कोल्हापूरचा सचिन माने तर कंगराळीचा रोहित पाटील व शाहू आवाड्याचा सोहेल शेख यांच्यात दुसऱ्या क्रमांकाची लढती होतील। याशिवाय कंगराळीचा संकल्प येळवे व इटगीचा महादेव दर्यांनावर, कोल्हापूरचा प्रेम जाधव यासह 60 कुस्त्या होतील। कर्नाटक व महाराष्ट्रातील कुस्ती शौकीनांनी मैदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष ऑलिम्पियन MR पाटील यांनी केले आहे। बसवानकुर्ची येथे राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा 30 रोजी। बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटना व जय भीम वाल्मिकी युवक संघटना बसवनकुर्ची यांच्या संयुक्त विद्यमाने कलमेश्वर बसवेश्वर श्री राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन बुधवार दिनांक 30 मार्च रोजी करण्यात आले आहे। सदर स्पर्धा IBBFच्या नियमानुसार 55, 60, 65, 70, 75, 80, 85 व 85 किलोवरील गटात घेण्यात येणार आहे। प्रत्येक गटातील पहिल्या 5 विजेत्यांना अनुक्रमे 10,000, 7,000, 5,000, 2,000, 1,000 रुपये रोख, पदके, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे। कलमेश्वर बसवेश्वर श्री किताब विजेत्याला 25,000 रुपये रोख, आकर्षक चषक व मानाचा किताब तर पहिल्या उपविजेत्याला 15,000 रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे। उत्कृष्ट पोजर विजेत्याला 5,000 रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे। अधिक माहितीसाठी गिरीश अलीकन्नावर, अमरीश GC, गंगाधर M यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अजित सिद्धन्नावर यांनी केले आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।